त्याची 5 लाख रुपयेपर्यंत रोबोट आहे आणि स्प्रेइंग सिस्टीम टोटल आपण ESS जी डेव्हलप करतो ते 3 ते 4 लाख रुपयामध्ये ESS तयार करतो. तयार केलेला हा मल्टी युटिलिटी प्लॅटफॉर्म आहे आणि हा रोबोटिक स्प्रेअर आहे. ज्याच्यामध्ये ऊन पाऊस वारा हे असताना सुद्धा शेतकरी बांधावर ऑपरेट करून हा रोबोट चालू शकतो आणि त्याच्यानुसार त्याला कंट्रोल करू शकतो. त्यासाठी हा रिमोट आहे. हा आपल्याला कॅमेरामध्ये आपल्याला दिसतो आणि त्याच्यानुसार आपण रिमोटद्वारे आपण याला कंट्रोल करू शकतो. हा एक स्विच आहे जो स्प्रेअरसाठी आहे ऑन ऑफ करायला. आता मी चालू करतो स्प्रेअर. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा बघता येईल आणि कॉन्स्टंट स्पीडने जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपण फक्त एक C नावाचा बटन दाबलं तर ते कॉन्स्टंटली पुढे जाऊ शकतं एका बटनवर. मग त्याला आपण परत मागं घेऊ. आतमध्ये कॅमेरा लावला आहे. या कॅमेरामध्ये आपल्याला ही इमेज दिसते. त्यानंतर हे स्विच आहे ऑन ऑफ करायचं बटन, जेणेकरून आपण रोबोट चालू किंवा बंद करू शकतो. क्षमता टाकीची 150 लिटर आहे. 150 लिटर क्षमता आहे. आपण हा जो रोबोट तयार केला हा द्राक्ष फळबागेसाठी जास्त करून वापर करतो आहे, द्राक्ष बागेसाठी. त्यानंतर आपण पोमोग्रॅनेट वगैरे वेगळ्या शेतकऱ्यांना वापरू शकतो.